उभा राहून म्हणणं हे सोपं नाही, तरी सुद्धा देवाच्या शक्तीने मात्र ते सोपं आहे. कारण एक दिवस असा येईल की त्या सगळ्या लोकांना, जे 100 लोक तुमच्या एकट्याचं ऐकत आहेत, ते सगळे लोक तुमच्याकडे पाहून तुमचा हेवा करतील आणि ते म्हणतील की याला देवाने आशीर्वादित केलेलं आहे, याचं जीवन त्या आपल्या सगळ्यांच्या पेक्षा शांतीमध्ये, आनंदामध्ये, आणि हा खूप देवाच्या सामर्थ्यापासून भरलेला व्यक्ती आहे. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, जर उभे राहाल तुम्ही तर नमन करताना पण भावाला पहा. हालेलुया. पण उभं राहणं गरजेचं आहे. मात्र योसेफची पेंडी उभी राहील आणि उभी राहून, कारण ते स्वप्न दाखवलं होतं परमेश्वराने की तू उभा राहशील आणि सगळेजण तुम्हाला नमन करायचे. प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वराची योजना होती की त्यानं उभं राहावं. परमेश्वराची योजना होती की कठीण परिस्थितीत सुद्धा त्यानं उभं राहावं आणि असं म्हणावं की हो, मीच आहे तो व्यक्ती की ज्या व्यक्तीद्वारे परमेश्वर काम करणार आहे. माझ्या फॅमिलीला वाचवण्याचं काम परमेश्वर करणार आहे माझ्याकडे. हालेलुया. कदाचित तुमचे आई वडील असं तुम्हाला खाली बसवायचा प्रयत्न करतील, घरात लोक